या सगळ्यामध्ये आता सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया आलेली आहे। रुग्णालयातनं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आणि आपलं आंदोलन आपण सुरूच ठेवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। एका पत्रामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय त्यांनी आपण बघूया। सोनम वांगचुक या पत्रामध्ये म्हणतात, मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर केली जाणारी क्रूरता पाहून मी माझं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा मला रुग्णालयात त्यांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील। सरकार शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरेल अशी मला आशा आहे, असं वांगचुक या पत्रामध्ये म्हणतात। आंदोलकांना उकसवण्यात आल्यानंतरही त्यांनी शांतता राखली, हे कौतुक करण्यासारखं आहे असंही वांगचुक यांनी म्हणत आंदोलकांची पाठ थोपटली। आज किंवा उद्या संसदेसमोर आपली गाऱ्हाणी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा असं आवाहन मी सरकार आणि पोलिसांना करतोय, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आज आंदोलकांनी संयम आणि शिस्त राखली, तसंच संयम ते उद्याही राखतील याची मला खात्री आहे, असंही वांगचुक यांनी म्हटलं।